मी गजानन वाघ, माजी सहसचिव मंत्रालय. माझं वय 70कडे आणि सहसचिव वारंवार सांगण्याचा हेतू हाच की आर्टिकल 370 कलम जे आहे ते दिल्लीच्या एका सहसचिव मॅडमनी पूर्णत्वास नेण्यास जीवापाड कष्ट केलेत आणि त्यामुळे मला गर्व आणि अभिमान वाटलं का रे, जर दिल्लीची सहसचिव हे करू शकते तर मी तर सेवानिवृत्त फुल्ली डिव्होटेड आहो. आणि मी सुद्धा भारत मातेचं 15 ऑगस्ट 1947 रोजी पर्यंत बलशाली, व्याधीमुक्त, तसंच रासायनिक खतमुक्त, कीटकनाशकमुक्त आणि ध्यानाच्याद्वारे पालक व विद्यार्थ्यांमध्ये श्रावणबाळ समाजाची निर्मिती करू शकतो असा मला आत्मविश्वास वाटला. आणि माझा मोबाईल नंबर सेव्ह करून घेऊ शकता, माझ्याशी फोनवरही बोलू शकता. माझा नंबर 8779275426. मराठीमध्ये सांगतो 8779275426. जर तुम्ही लिहिला नसेल तर ही क्लिप मागं करा आणि तो लिहून काढा. तर माझं जीवनच एक चमत्कारिक घटनांचा क्रम आहे आणि तो हळूहळू सांगतच राहील. परंतु 5 मेपासून माझी ग्रहदशा बदलली आणि ह्या वरील 3 उद्दिष्टासाठी मी देशभर फिरत असताना मला जणू काही एखादा अपघात व्हावा तसा 11 मे रोजी माझं हर्नियाचं ऑपरेशन झालं आणि 3 महिने घरावर पडू नका, 6 महिने स्कूटी चालवू नका अशी माझ्यावर नैतिक आणि डॉक्टरकी बंधनं आली. आणि आता रिकाम्या वेळात काय करावं तर सहज एप्रिल मे महिन्यात असल्यामुळे जसं कुत्र्याचं काय म्हणतात ते मुंग्यांचं पेव फुटावं तसं नाशिक, सांगली, मिरज, दादर, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी वसंत व्याख्यानमाला आणि त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी निर्लज्जपणे लिहिलेलं असतं की म्हणजे भाषणकर्त्याच्या विचारांशी मंडळ सहमत असेलच असं नाही. तर मी आपलं सहज ते चाळत असताना वसंत व्याख्यानमाला नाशिक याकडे आकर्षित झालो. आणि आधी तर मला ते काही फारसं समजलं नाही, परंतु रोज ते मोहाडी फार्म हाऊस आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे अशा लोकांची ती 103 वर्षापासूनची ही सुरू आहे हे पाहून मला खरंच वाटेना. आणि मग इतर कुठल्या व्याख्यानमालेकडे आकर्षित न होता या व्याख्यानमालेचे मी क्लिप नियमितपणे ऐकू लागलो. तर मला एक आनंद असा वाटला की माझी जी 3 धोरणं आहेत तर त्या सर्वच गोष्टी या व्याख्यानमालेमध्ये होत्या. कारण एक त्यात कुठलं तरी ते जे प्रसिद्ध गाणं आहे तर ही साक्षरता चळवळ कशासाठी तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आणि मग आता अशीच जी चळवळ आहे ती 15 ऑगस्ट 1947पर्यंत आपल्याला दुसरं स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आणि पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब, राष्ट्रपती मुर्मू मॅडम आणि नरेंद्र मोदी साहेब यांचं सुद्धा सर्वांचं म्हणणं आहे की सामान्य माणसांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आणि माझं संपूर्ण जीवन समाजासाठी, विशेषतः बेरोजगार युवक गटासाठी चिंतन ध्यान करत गेल्यामुळे हळूहळू मी तुम्हा लोकांशी परिचित होत राहील. माझ्याकडे असे काही डिजिटल पुरावे आहेत
की भारत मातेनं मला तिच्या परिवर्तनासाठी माझं आयुष्य घेतलेलं आहे. आणि मी जेव्हा 1993-94 साली माझं दुर्गावहिनी आत्मकथन लिहिलं, तर त्यामध्ये जो 4-5 पानं भारत मातेला उद्देशून माझ्याकडून लिहिल्या गेलेली आहेत की मी म्हणजे पोटाला अन्नाला महाग असलेली आम्ही विधवेची मुलं आणि मंत्रालयासारख्या सर्वोच्च ठिकाणी मला स्थान मिळालं, यामुळे माझा जीव सद्गतीत झाला आणि भारत मातेचं हे कर्ज फेडावं लागेल. आणि असा हा प्रवास सुरू असताना माझं लिखाण विधवा, युवा यांच्या क्षेत्रात होत होतं. आणि कल्याणला 13 वर्षाच्या मुलीवर त्याच वर्गातल्या किंवा आसपासच्या 6 मुलांनी काय 1-3 वर्ष सतत सेक्शुअल शोषण केल्यामुळे काय ती 3ऱ्या माळ्यावरून उडी मारून जीवन संपवलं की त्यांनी ढकललं देव जाणे. तेव्हा माझ्या मुलीला मी म्हटलं की मला पेन्शन आहे, आपण काही उपाशी मरणार नाही. आता भारत मातेच्या समाज परिवर्तनासाठी मी आयुष्य वाहून घेतो. आणि मुलीने आनंदाने मला स्वीकृती दिली आणि माझा हा प्रवास सुरू झाला. योगायोग असं की माझ्याकडे लेखी पुरावे आहेत यूट्यूब क्लिपवर की 15 ऑगस्ट 2021 रोजी जो भारत मातेचा स्वातंत्र्याचा पवित्र दिवस होता, तिनं माझ्याकडून शपथ घेतली की महाराष्ट्रातील 4 कोटी, भारतातील 40 कोटी आणि जगातील 300 कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकामधून श्रावणबाळ समाजाची निर्मिती करेन. आणि हा प्रवास हिमालयापेक्षाही कठीण आहे, कारण 2004 ते 2015पर्यंत तसे शासन निर्णय आहेत, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मला वाईट वाटलं. माझा हाच प्रवास सुरू असताना माझ्या मुलाच्या मानेला पट्टा लागला आणि मी म्हटलं देवा मरण दे पण मुलाचं हे रूप दाखवू नको. आणि भारत मातेने मला साध्या आहारातून सर्व आरोग्य, जो हा पहिला विषय आहे, ती विद्या 4 ऑगस्ट 2022 रोजी परिचित करून दिली. आणि माझ्या भावाला म्हटलं अरे ही तर महान विद्या आहे, यामुळे आपण त्या आनंदराव भिडेसारखे 20 वर्ष घोड्यासारखे जगू. आणि मग 19 सप्टेंबर 2022 रोजी माझ्याकडून ही तपसेवा सुमिरन किंवा नैसर्गिक आहाराद्वारे व्याधीमुक्ती हा रस्ता 150 कोटी भारतीयांना माहीत करून देईल, हे भारत मातेनं पुण्याचे दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर माझं शपथ घेतलं. माझा हा प्रवास सुरू असतानाच 1 वर्षापूर्वी सुभाष पाळेकर यांचं नाव मी कुठून तरी ऐकलं की शेती क्षेत्रात त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि माड्या जिल्हा कन्नड भाषा आणि कर्नाटक राज्यात मला इंग्रजी समजलं, ही कन्नड डोक्यावरून गेलं. सुभाष पाळेकरांचा सहवास लाभला. आणि 12 सप्टेंबर 2025 रोजी भारत मातेनं माझ्याकडून शपथ घेतली की सुभाष पाळेकरांची कृषी पद्धती ही संपूर्ण देशाला माहीत करून देईल, त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत जीवन अर्पण करत आहोत. तर असा हा प्रवास सुरू असताना वसंत व्याख्यानमाला नाशिक यामुळे मी आकर्षित झालो. आणि ह्याहीपेक्षा शेवटचा मुद्दा असा की श्रीकांत सेनी साहेबांना जेव्हा मी फोन केला, गुगलवर इकडून तिकडून नंबर मिळवला, तर माझ्या या विचारांमुळे ते प्रभावित झाले. त्यांच्याशी माझा चर्चेचा मुद्दा होता की मुकेश अंबानी यांना भारतरत्न मिळावं किंवा वसंत व्याख्यानमालेत पुढच्या वर्षी किंवा 5 वर्षामध्ये त्यांचंही भाषण आयोजित व्हावं. आणि ते बोलले की वाघ तुम्ही आता जे बोललात ते व्हॉट्सअपवर पाठवा आणि फोटो पाठवा. मला खरं वाटेना की माझ्या बोलण्याला तेवढी किंमत देतात, कारण आता माझं वय
70 आणि मी तर खुल्या म्हणतो की आता मला आत्मा आहे मात्र देह नाही. कारण आता घरातले समाजातले कोणी ऐकत नाहीत. या म्हाताऱ्याने असंच मरावं ह्या भावना असतात आणि भूत योनी म्हणून मी जगत आहो. परंतु श्रीकांत बेनीसाहेबासारखे अनमोल रत्न सापडल्यामुळे मला हे मनोबल आलं आणि ही 10 मिनिटाची क्लिप मी इथंच थांबवतो. पुढील भाग यथावकाश सांगणार तुम्हाला. आता वाचकांनो हे पहा, भारतमाता बलशाली करण्यासाठी मी वर सांगितलेल्या 3 मुद्द्यांचं थोडं सविस्तर विश्लेषण पहा. स्वास्थ्यासाठी तप सेवा सुमरण ही 6500 वर्षापूर्वीची सर्व धर्मियांची विद्या. आता आपण पुढे पाहूया की जी शेती आहे, शेतीसाठी सुभाष पाळेकर कृषी पद्धती आणि शासनानेही मान्य केलेली आहे. याचे डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या बुद्धीला झेपेल एवढ्या लिमिटेड क्लिप मी कॉपी पेस्ट करत आहोत. अशा रीतीनं आपण जर सुभाष पाळेकर कृषी पद्धतीचा किंवा शासनाने फक्त त्यांचं नाव आता शॉर्टकट केलं प्राकृतिक कृषी, तर यामुळे आपल्याला 2047 रोजी 1 किलो खत किंवा 1 किलो कीटकनाशक घेण्याची गरज पडणार नाही. आणि तिसरा आहे की आज जो समाज रचना आहे तर ती वृद्ध लोक रस्त्यावर टाकून दिले जात आहेत. बालकांची वाईट अवस्था आहे, एकल कुटुंब वाढलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही 3 छोटीशी उद्दिष्ट याद्वारे बलशाली भारत करता येईल असं मला वाटतं. आज भारत मातेच्या जनतेची मानसिक स्थिती अत्यंत खराब झालेली आहे, याबद्दल दुमत नाही. आणि त्यामध्ये दर मिनटाला मीडियावर ज्यासारख्या नकारात्मक बातम्या येतात त्यामुळे पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होत आहेत. मात्र या क्लिपच्या शेवटी मी एक रेकॉर्डिंग जोडत आहो. त्यामध्ये शिक्षक म्हणतात की विद्यार्थी आता ध्यान करतात व आम्हाला असा बदल आढळून आला की ते आता चोऱ्याही करत नाहीत किंवा दुसऱ्याच्या वस्तू उचलून नेत नाहीत. किंबहुना शाळेच्या ग्राउंडवर जर एखादी वस्तू पडलेली असली तर ती ऑफिसात आणून देतात. म्हणजेच हा विद्यार्थी जेव्हा उद्या अधिकारी होईल तर तो भ्रष्ट अधिकारी होणार नाही. तो MPSC UPSC परीक्षा देताना प्रेयसीचे तुकडे करणार नाही जर ती पास झाली तर, किंवा आत्महत्या करणार नाही, किंवा रेव मीटिंगला जाणार नाही आणि शिवाजी महाराजांप्रमाणे तो चरित्रवान आणि गुणवान होईल यात शंकाच नाही. आणि भारतामध्ये गुजरातमध्ये प्रेक्षाध्यान, महाराष्ट्रामध्ये आनापान, बिहारमध्ये पत्रीजी महाराज, दिल्लीमध्ये आपले एक केजरीवाल साहेबांनी शोधून काढलेलं ध्यान. तर अशा अनेक ध्यान पद्धती आहेत. सर्वच ध्यान पद्धती चांगल्या आहेत आणि म्हणून यामधून आपण एका सुसंस्कृत श्रावण बाळ समाजाची निर्मिती करू शकू. तर आता आपण ती क्लिप ऐकूया. सारी चीजें हमें ऑफिस में लाकर जमा करवा देते हैं, जिससे जिसकी खोई हुई चीजें हम उसे लौटा सकते हैं. आज भारत मातेच्या जनतेची मानसिक स्थिती अत्यंत खराब झालेली आहे, याबद्दल दुमत नाही. आणि त्यामध्ये दर मिनटाला मीडियावर ज्यासारख्या नकारात्मक बातम्या येतात त्यामुळे पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होत आहेत. मात्र या क्लिपच्या शेवटी मी एक रेकॉर्डिंग जोडत आहो. त्यामध्ये शिक्षक म्हणतात की विद्यार्थी आता ध्यान करतात
व आम्हाला असा बदल आढळून आला की ते आता चोऱ्याही करत नाहीत किंवा दुसऱ्याच्या वस्तू उचलून नेत नाहीत. किंबहुना शाळेच्या ग्राउंडवर जर एखादी वस्तू पडलेली असली तर ती ऑफिसात आणून देतात. म्हणजेच हा विद्यार्थी जेव्हा उद्या अधिकारी होईल तर तो भ्रष्ट अधिकारी होणार नाही. तो MPSC UPSC परीक्षा देताना प्रेयसीचे तुकडे करणार नाही जर ती पास झाली तर, किंवा आत्महत्या करणार नाही, किंवा रेव मीटिंगला जाणार नाही, आणि शिवाजी महाराजांप्रमाणे तो चरित्रवान आणि गुणवान होईल यात शंकाच नाही. आणि भारतामध्ये गुजरातमध्ये प्रेक्षाध्यान, महाराष्ट्रामध्ये आनापान, बिहारमध्ये पत्रीजी महाराज, दिल्लीमध्ये आपले एक केजरीवाल साहेबांनी शोधून काढलेलं ध्यान. तर अशा अनेक ध्यान पद्धती आहेत. सर्वच ध्यान पद्धती चांगल्या आहेत आणि म्हणून यामधून आपण एका सुसंस्कृत श्रावण बाळ समाजाची निर्मिती करू शकू. तर आता आपण ती क्लिप ऐकूया. का प्रमाण भी बहुत था, लेकिन उसमें भी बहुत बदलाव आया है. सभी एक दूसरे से मित्रता से पेश आते हैं और मिली हुई सारी चीजें हमें ऑफिस में लाकर जमा करवा देते हैं. जिससे जिसकी खोई हुई चीजें हम उसे लौटा सकते हैं. आज भारत मातेच्या जनतेची मानसिक स्थिती अत्यंत खराब झालेली आहे, याबद्दल दुमत नाही. आणि त्यामध्ये दर मिनटाला मीडियावर ज्यासारख्या नकारात्मक बातम्या येतात त्यामुळे पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होत आहेत. मात्र या क्लिपच्या शेवटी मी एक रेकॉर्डिंग जोडत आहोत. त्यामध्ये शिक्षक म्हणतात की विद्यार्थी आता ध्यान करतात व आम्हाला असा बदल आढळून आला की ते आता चोऱ्याही करत नाहीत किंवा दुसऱ्याच्या वस्तू उचलून नेत नाहीत. किंबहुना शाळेच्या ग्राउंडवर जर एखादी वस्तू पडलेली असली तर ती ऑफिसात आणून देतात. म्हणजेच हा विद्यार्थी जेव्हा उद्या अधिकारी होईल तर तो भ्रष्ट अधिकारी होणार नाही. तो MPSC UPSC परीक्षा देताना प्रेयसीचे तुकडे करणार नाही जर ती पास झाली तर, किंवा आत्महत्या करणार नाही, किंवा रेव मीटिंगला जाणार नाही, आणि शिवाजी महाराजांप्रमाणे तो चरित्रवान आणि गुणवान होईल यात शंकाच नाही. आणि भारतामध्ये गुजरातमध्ये प्रेक्षाध्यान, महाराष्ट्रामध्ये आनापान, बिहारमध्ये पत्रीजी महाराज, दिल्लीमध्ये आपले एक केजरीवाल साहेबांनी शोधून काढलेलं ध्यान. तर अशा अनेक ध्यान पद्धती आहेत. सर्वच ध्यान पद्धती चांगल्या आहेत आणि म्हणून यामधून आपण एका सुसंस्कृत श्रावण बाळ समाजाची निर्मिती करू शकू. तर आता आपण ती क्लिप ऐकूया. का प्रमाण भी बहुत था, लेकिन उसमें भी बहुत बदलाव आया है. सभी एक दूसरे से मित्रता से पेश आते हैं और मिली हुई सारी चीजें हमें ऑफिस में लाकर जमा करवा देते हैं. जिससे जिसकी खोई हुई चीजें हम उसे लौटा सकते हैं. आपल्याला नाशिक जिल्ह्यातील 16 तालुक्यात बदल करायचे आहेत. म्हणजेच किमान आपलं नाही परंतु राज्यपाल महोदय यांनी ब्रह्मवेळी म्हणजे पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठून ध्यान करावे असा जो संदेश दिला तो निश्चितच आपण आदराने मान्य केला पाहिजे. आणि म्हणून राज्यपाल महोदय जर सकाळी ध्यान करतात तर ज्यांनाही नाशिक जिल्हा सुधारायची इच्छा आहे त्यांनी अवश्य सकाळी 3 ते 5च्या दरम्यान अर्धा एक तास जे काही चालेल ध्यान करायचे आहे. मग ते कुठलंही करा, कारण यूट्यूबच्या माध्यमातून आता अनेक पुरावे उपलब्ध आहेत की सर्वच ध्यान चांगले आहेत. आणि मग जर बुद्धी झाली तर श्वासावरील ध्यान सर्वोत्कृष्ट आहे, त्याला तुम्ही कोणतंही नाव द्या. तर डिस्क्रिप्शनमध्ये राज्यपाल महोदयांची क्लिप वाचावी. वाचकांनो, माझ्याकडून जेव्हा या साध्या आहारातून सर्व आरोग्याचा अभ्यास केला गेला
तेव्हा यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर गोपाल शास्त्री, अमरोली गुजरातचे बी.व्ही. चव्हाण, हिमाचल प्रदेश सुंदरनगरच्या आनंदी माँ, नाशिकचे किरण वाटारे साहेब हे वरील जे आहे हे तत्त्व सर्वांना शिकवतात, फक्त त्यांची स्टाईल थोडी वेगळी आहे. गोपाल शास्त्री साहेबांच्या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला 6500 वर्षापासून ते ॲलोपॅथी आणि सर्वच विद्या, त्यामधील चांगल्या वाईट गोष्टी, अनेक गोष्टीचे सखोल बारकावे ऐकायला मिळतात. आणि म्हणून ज्ञानासाठी गोपाल शास्त्रीचं शिबिर सर्वात बेस्ट. परंतु बी.व्ही. चव्हाण साहेबांचं एकदम शॉर्टकट आणि स्वीट शिकवण आहे, आणि ते म्हणजे आपलं जे धान्य आहे हे माणसाचं खाणंच नाही, मांसाहार हा सुद्धा माणसाचं खाणंच नाही. मग माणसाचे खाणं काय आहे तर उपवास, पत्ते, पानं, फुलं, फळं, पाणी, ध्यान, अशा प्रकारचे 8 त्यांनी हे दिलेले आहेत. तर आपल्याला 16 तालुक्यातील 45 लाख लोकांना या सर्वच विद्यां म्हणजे या गुरूंच्या मध्ये जे मूळ 5 तत्व आहेत ते हेच आहेत की भोजनामध्ये शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, पैशामध्ये सुख नाही, पुस्तकामध्ये माहिती आहे मात्र ज्ञान नाही, आणि आपले मुलं बाळं किंवा रक्तनातेक यांच्याशी कर्तव्य आहे, प्रेम नाही. हे त्यांना प्राथमिक शाळेपासून अंगी बाळगलं तेव्हा आपला समाज एक सुधारणा होईल. आपण म्हणजे धर्मवाद फार उपयोगात आणतो, किंबहुना आपलं ते कौतुकच आहे. मात्र म्हणून ही जी विद्या आहे ही सर्व धर्मियांची कशी आहे तर हिंदूमध्ये याला तप, दान, यज्ञ किंवा तपसेवा सुमिरन म्हणतात. मुस्लिमांमध्ये रोजा, जकात, नमाज, बौद्धांमध्ये स्वल्पहार, धर्म, दान, विपश्यना, ख्रिश्चन लोकांमध्ये उपवास, चॅरिटी, प्रार्थना, शीख लोकांमध्ये उपवास, दसबंद आणि सिमरन. तर ही तत्त्व आपल्याला या 45 लाख लोकांना व्यवस्थित सांगावे लागतील, म्हणजे ते निरोगी राहण्यास मदत होईल. या निमित्तानं मी सर्व वाचकांना, समाजसेवकांना विनंती करतो की आपल्याला जोपर्यंत आपण लोकांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य सुधारणार नाही. आणि म्हणून मी ह्या वेगवेगळ्या 30-40 क्लिप बनवत आहो, जेणेकरून 16 तालुक्यातील सामान्य व्यक्तीला सहज 2 तासामध्ये समजेल व त्याची मानसिकता कशी बदलेल. या हेतूनं या 40 क्लिपमधून एक 2 तासाचं भाषण तयार करायचं आहे, आणि त्याला सर्व बेसिक मटेरियल आहे. पॉईंट हेच आहे, ते कशा रीतीनं मांडायचे म्हणजे सामान्य माणसाला समजेल, तो या ठिकाणी अभ्यास होणं आवश्यक आहे. आता 16 तालुक्यामधील अंदाजे 45 लाख लोकांचे साध्या आहारातून व्याधीमुक्त जीवनाकडे प्रवास करण्यासाठी त्यांचे मन परिवर्तन करणे आवश्यक आहे. आणि म्हणून मी एका मिनिटामध्ये एका व्यक्तीचे काही निवडक 10-15 उदाहरणं सांगतो की ज्यामुळे वाचकांना प्रेरणा मिळेल. आणि ही या 3 तासाच्या क्लिपमधून 1.5 तासाची क्लिप कशी करता येईल, ही जे समाजसुधारक आहेत 16 तालुक्यासाठी त्यांच्यासमोर मी हा प्रस्ताव मांडणार आहोत. तर सर्वप्रथम ससून हॉस्पिटलच्या वनिता माने म्हणतात की त्यांनी 2 केमो घेतल्या, त्यांचा गर्भाशय काढला, आणि त्यांचे मामा म्हणाले की तुला जिवंत राहायचं आहे की मरायचं? नाही म्हणे मामा, मुलासाठी जिवंत राहायचं आहे. तर म्हणे 7 दिवसाची ही विद्या करून पहा, अन्यथा तूच सांग की केमोचे पेशंट किती दिवस वाचतात? ते म्हणे मामा, मी हॉस्पिटलला काम करते, 6 महिने ते 1 वर्ष वाचतात. तर आज त्या 10 वर्षापासून धडधाकट आहेत. पुण्याच्या ज्योती माहूरकर तर अनेक आजारांचं माहेरघर,
केस गळणं, डोळ्यामध्ये मोतीबिंदू, कानानं बहिऱ्या, सर्व दात वरचे 16 खाली येणं, हार्टचे 2 वॉल कमजोर असणं, पाठीचं मणके आणि खुबे खराब असणं, ॲसिडिटी, असे अनेक आजार त्यांना, आणि 85 किलोचं वजन, 35 किलो. तर त्या नक्कीच जिवंत राहणार नाहीत असं सर्वांना वाटायचं. आणि आज त्यांची तुलनात्मक क्लिपसुद्धा मी इथे जोडलेली आहे. तर त्यांचा पुनर्जन्म झाला. मुंबईच्या हेमांगी सोलंकी आणि भरत सोलंकी हे सौंदर्याचं आणि पाठीचा स्पाईन 5-6 ठिकाणी तुटल्याचं भरत सोलंकीचं उदाहरण. तसेच अशीच उदाहरणं जयादिलीप काळप मॅडमची सुद्धा आहेत, स्पाईन अनेक ठिकाणी तुटल्याची. याशिवाय गायनिकमध्ये चंचल अगरवाल, अमरावती. तर आपल्याला 16 तालुक्यातील लोकांचं मन परिवर्तन करायचं आहे. आणि ह्या क्लिप आपल्याला तिथं स्क्रीनवर दाखवून एक क्लिप 10 मिनिट ते अर्ध्या तासाची आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष शक्य नाही, आणि म्हणून काही निवडक उदाहरणांचे मी वैशिष्ट्य सांगतो. ससून हॉस्पिटलच्या वनिता माने म्हणतात की त्यांनी 2 केमो घेतले, गर्भाशय काढला, 8-9 केमो अधिक घ्यायचे होते. आणि त्यांचे मामा म्हणतात की तुला जिवंत राहायचं आहे की मरायचं आहे? म्हणे नाही मामा, मला मुलासाठी जगायचं आहे. तर म्हणे केमोची माणसं किती दिवस जिवंत राहतात? म्हणे 6 महिने 1 वर्ष. तर म्हणे ही तप सेवा सिमरन विद्या करून पहा. आणि असं 10 वर्ष झालं धडधाकट आहेत. पुण्याच्या ज्योती माहुरकर ह्या तर अनेक आजारांचं माहेरघर. आपल्या डोक्याचे केस गळत आहेत, कानानं बहिऱ्या होत आहेत, दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू, हार्टचे 2 वॉल खराब, 85 किलोचं वजन, 35 किलो, ॲसिडिटी, आपल्या हिपमधले मणके डॅमेज झालेले, खुबे, पाठीचं हे झालेलं, आणि दिवसाला 40 गोळ्या घेत. तर बुद्धिवान लोक बोलले ही तर काही आता वाचणं शक्य नाही. आज त्या सर्वच आजारातून बाहेर आल्या. त्यांच्या अर्ध्या तासाची मी तुलनात्मक क्लिपसुद्धा प्लेलिस्टमध्ये जोडली आहे. अनिल सूर्यवंशी तहसीलदार हे म्हणतात माझ्या पोटावर कपबशी ठेवा, इतकं माझं पोट मोठं, आणि डायबिटीसनं परेशान, आणि शरीर अक्राळ विक्राळ झालेलं. तर या विद्येनं ते आज हिरो झालेत. त्यांच्या गोळ्या बंद झाल्या, त्यांचं सौंदर्य वाढलं. हे जरूर हे करा. वेट लॉसमध्ये सुद्धा ते आहे. थायरॉईडमध्ये बुलढाण्याची राठी नावाची मुलगी म्हणते की माझा हार्ट म्हणजे अंग थरथर कापायचं, थायरॉईडच्या गोळ्या इतक्या हे होत्या. असं डोळ्यांचे चमत्कारिक उदाहरणं आहेत. तर विदेशाची दिग्पाल सिंग यांची पत्नी 23व्या वर्षी गर्भाशयाच्या म्हणजे डिलिव्हरीमध्ये मरणार होती. नशीब ती वाचल्याने 46व्या वर्षी तिला 6 वर्षाच्या या आहारानंतर पुन्हा गर्भधारणा झाली. 10 मिनिटामध्ये तिची डिलिव्हरी झाली. तो मुलगा अत्यंत गुणवान आहे. आज तो 7 वर्षाचा आहे. तर अशा चमत्कारिक उदाहरणं वाचकांनी अभ्यासावेत, आणि किती प्रभावीपणे आपण जनतेला सांगू शकतो कमीत कमी वेळात त्याचा अभ्यास करावा. डिस्क्रिप्शनमध्ये मी ही खूप माहिती दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल व आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब हे स्वतः 1999 दरम्यान मरणाच्या अंतिम स्टेजला होते. सिव्हर कोलायटिसमुळे त्यांच्यावर कुठलीच विद्या काम करू शकत नव्हती, आणि म्हणून प्राकृतिक विद्या किंवा नैसर्गिक विद्या किंवा तप सेवा सुमिरन हा त्याचाच एक भाग आहे. अत्यंत मोफत अशी ही विद्या. तर त्यांनी भारतासारख्या गरीब देशाला महागडी चिकित्सा पद्धती शक्य नाही हे पॉइंट आऊट केलं, आणि नैसर्गिक आहाराकडे लक्ष वेधलेलं आहे. ते स्वतःच मरणप्राय आजारातून गेले आणि सांगतात की मी जेव्हा आजारी होतो तो 8 दिवसांनी एकदा भेटलेला मित्र पुन्हा भेटत नसे. तो विचारायचा इतरांना,
अरे गेले का ते आता? तर अशा रीतीने त्यांचा जेव्हा पुनर्जन्म झाला तेव्हा त्यांनी ही प्राकृतिक जी चिकित्सा आहे तिचा त्यांनी प्रोत्साहन दिलं. आता फरक थोडा एवढाच आहे की आज नेचरोपॅथीसुद्धा याच्यापेक्षा महाग झालेली आहे. आणि म्हणून ही जी तप सेवा सुमिरन किंवा नैसर्गिक आहार से सभी व्याधीमुक्ती हिचा आपण विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी मी ही क्लिप व्हिडिओ रेकॉर्ड करत आहो की हा जयद्रथ हा सूर्य आपले राज्यपाल साहेब जर 1998ला मृत्यूच्या दारातून या साध्या आहारातून परतले आहेत तर आपल्याला सर्व लोकांना यामधून नवीन जीवन देता येतं. आणि नाशिकमध्ये हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. वाचकांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटतं आणि माझ्याकडे ती क्लिपसुद्धा आहे, तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडत आहो. कनेरी मठाचे ते कदसिद्धगिरी महाराज म्हणतात की 1750 दरम्यान बंगालचा गव्हर्नर यांनी त्या लंडनच्या विधान भवनला एक रिपोर्ट पाठवला. त्याच्यात त्यांनी म्हटलं की मी ब्रह्मपुरी खेड्यात गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या खेड्यात मी पाहिलं की एका रस्त्यावर एका वडाच्या झाडाखाली बरंचसं काही साहित्य ठेवलेलं होतं. सोनं, पैसे, काही धान्य, काही भांडे. तर मी लोकांना विचारलं हे काय आहे? तर म्हणे जे लोक आपलं साहित्य विसरतात, कुठंतरी ते पडून जातं, या 10 खेड्यांमधलं म्हणा की 50 खेड्यांमधलं, तर ते या झाडाखाली आम्ही आणून ठेवतो. ते बोललो इथं तर ओपनच आहे, इथं काही उघड्यावरच आहे, याचं काही नोंद नाही, याचं काही कुलूप केले नाही म्हणे. आणि मग पुढे ते गव्हर्नर बोलले किती दिवसापासून आहे? म्हणे हे कालपासून, आतापासून ते अनेक शतकापर्यंतचं साहित्य पडलेलं आहे आणि ज्याचं कोणाचं असेल तो घेऊन जाईल या धारणेवर इथं ठेवलेलं आहे. आणि मग गव्हर्नर बोलले चोरी जात नाही काय? नाही म्हणे, इथं कोणी चोरीच करत नाही. आणि मग त्यांनी त्या लंडन सरकारला रिपोर्ट दिला की हे धर्मवान, एवढे श्रद्धावान, निष्ठावान लोक जे आहेत हे बदलणं अशक्य आहे. जेव्हा आपण यांना नीतिहीन, चरित्रहीन, भ्रष्ट करू तेव्हाच आपण हा देश जिंकू शकू. आणि मग कोणी काय मॅकमिलन म्हणून जे 1830 साली आले त्यांनीही मला प्रमाणपत्र दाखवा ही शिक्षण पद्धती आणले. ते महाराज सांगतात की त्यापूर्वी ही जी भारताचे 600 राज्य होते त्याच्यामध्ये 11 लाख गुरुकुल पद्धतीच्या हे होत्या शिक्षण शाळा म्हणा किंवा विद्यापीठं. तर अशा रीतीनं आता इथं राज्यपाल महोदय स्वतः या मरणप्राय आजारातून साध्या आहारानं चांगले झालेले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे शिक्षण क्षेत्रात बदल करावे लागतील. तर याच्यामध्ये जसं आपण म्हटलं ग्रामपंचायत जो आहे, सरपंच, आपल्या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, या सर्वांना या आहाराची जनजागृती करावी लागेल. आता महानगरपालिका आहेत तर त्यांच्याकडे मोठे मोठे मंगल कार्यालय असतात, तिथं 2-2, 3-3, 4-4 हजार लोकांचे साक्षरता शिबिर घ्यावे लागतील. आणि आता असं वाटतं की एकटे तुकाराम मुंडेच UPSC अधिकारी काम करतात की काय? तर तसं न होता या UPSC अधिकाऱ्यात जो 100च्या एकावर पगडा बसतो आणि सर्व जनता बिचारी वेडे होतं, तर वास्तविक जिल्हाधिकारी,